नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो का नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर आपण आलो आता डोंगरवाडी पट्ट्यावर आणि येत्या 14 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले। त्या संदर्भात आता आपण मुलाखत घ्यायला आलोय। तर आपल्यासोबत समस्त पंच कमिटी आहेच। तर आता आपण हे मैदान कशानिमित्त भरवले, त्यामध्ये कोणते कोणते गट पार पडणार आहेत, पट्टा कसा असणार आहे, मैदानाचे नियम अटी काय असणार आहेत, मैदान कशा प्रकारे रास्त होणार, ही संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर आता आपण सुरुवात करूया। दादा, पहिला तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी तानाजी पाटील, माजी सरपंच सलगरे। या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार, माजी पालकमंत्री, माजी कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ यांचा वाढदिवस आहे। त्याचबरोबर डोंगरवाडीच्या म्हसोबाची यात्रा आणि डोंगरवाडी म्हसोबाच्या यात्रेच्या निमित्तानं त्याचबरोबर आदरणीय कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी डोंगरवाडी पट्ट्यावरती मैदानाचं आयोजन रविवार दिनांक 14 तारीख या तारखेला आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये जनरल गट, ब गट, दुसरा चौसा आणि आदत असं 4 गटाचं नियोजन केलेलं आहे। जनरल गटासाठी 1,11,166 रुपये, त्याचबरोबर 2 नंबरचं बक्षीस 71,166 आणि 41,166 3 नंबरचं। त्याचबरोबर आदत आणि दुसरा चौसा त्याच्यामध्ये सुद्धा बक्षिसाची मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सदरचं या ठिकाणी जे काही मैदान आहे ते डोंगरवाडी पट्ट्यावरती घ्यायचं आहे। याच्यामध्ये डोंगरवाडीमधले शर्यती प्रेमी असतील, बैलगाडी शर्यती प्रेमी असतील, शिपूरमधले, सलगरमधले किंवा पंचक्रोशीमधले जे काही बैलगाडी प्रेमी आहेत यांनी या पट्ट्याचं नियोजन आणि चांगल्या पद्धतीचं नेटकं नियोजन करायचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मिरज पूर्व भागामध्ये या बैलाच्या जोडीला कुठं शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचा आधार मिळावा म्हणून शासनानं सुद्धा हे पट्टे बंद केलेले, चालू केलेले आहेत। आणि कुठंतरी चांगल्या बैलाला एक थोडंसं जरा मैदानाच्या रूपानं त्याला चालना मिळावी आणि चांगला बैल कुठंतरी चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये चांगल्या नावारूपाला यावा अशा पद्धतीची भावना या विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊंनी सांगितलं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी आमदार केसरी या नावानं हे मैदान येत्या 14 तारखेला रविवारी भरवण्याचं ठरवलेलं आहे। माझी विनंती आहे सर्वांनाच की ह्या मैदानासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मैदानामध्ये सहभागी व्हावं, त्याचबरोबर या मैदानाचा चांगल्या पद्धतीनं आस्वाद घ्यावा, चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डोळं भरून त्याचा आनंद लुटावा। त्याचबरोबर जे संयोजन समिती आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी डोंगरवाडीचा पट्टा म्हटलं की महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव आहे आणि ते भविष्यकाळामध्ये तसं चांगलं नाव राहण्याच्या दृष्टीनं कुठंसुद्धा पार्शिलिटी किंवा तोंड बघून ही माझी बैलगाडी असला कुठलाही प्रकार न करता चांगल्या पद्धतीनं जरी त्या पंच कमिटीमधली बैलगाडी जरी असली तर त्याला सुद्धा तोच नाही आणि सर्वसामान्य बैलगाडीला सुद्धा तोच नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्वांनीच हे मैदान पार पाडावं अशी या ठिकाणी संयोजकांना विनंती आहे आणि अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय। तर मित्रांनो, आता आपल्याला आप्पांनी सगळं सांगितलंच की मैदान हे कुठं पार पडणार आहे, कशा निमित्त हे मैदान आहे, त्याचप्रमाणे थोडक्यात गट सांगितलं। पण आपण आता सविस्तर म्हणजे जनरल आणि बगट आपल्याला कळालं, पण आता दुसरा चौसा तसं आदतला कोणती कोणती बक्षीस आहेत ती पण सविस्तर माहिती आपण आता पंच कमिटी दुसऱ्या मेंबरांच्याकडनं घेणारच आहे। तसंच मैदानाचे नियम व अटी काय आहेत किंवा काय कोणती कागदपत्र इथं आवश्यक असणार आहेत, कारण मैदान हे कसं आहे शासनाच्या नियमानुसार 50,000 डिपॉझिट भरून आहे। तर त्या संदर्भात काय नियम व अटी काय आहेत किंवा मैदानच्या वैयक्तिक कमिटीचे काय नियम अटी आहेत, म्हणजे पार्किंग पासून असू दे किंवा एखादी मेजॉरिटी बाहेर न व्हावी किंवा इतर काय प्रकार घडू नयेत, हे सगळं आता आपण बघणार आहे। नमस्कार, माझं नाव मोहन पैलवान डोंगरवाडी। आता आपण जनरलचं जे मैदान घेतोय तर एक बैल जनरलचा आणि एक बैल ब गटाचा अशा स्वरूपात घेतोय। तो बैल जनरलचा बैल की आता जे मैदान चालले आहेत सगळीकडे फॉर्च्युनर असू दे, बेडग असू दे, त्याच्यानंतर बेनाडीचं 5 लाखाचं मैदान असू दे, त्याला नेरली आता काय मैदान जो जनरलचा बैल आहे तो जनरललाच धरला जाणार, ब गटात तो सोडू देणार नाही असं काही सगळं पंच कमिटीचं ठरले आहे। दुसरी गोष्ट, ब गट आणि दुसरा चौसा आणि एक आदत गट, दुसरा चौसा आणि आदतची दात चेक करून सोडण्यात येणार आहेत। आणि ह्याचं मेन म्हणजे मैदानचं कसं जी मैदान डोंगरवाडी पट्ट्याला होतंय ते 1 नंबर व्हावं आणि चांगलं करायचं असं सगळ्यांचं नियोजन आहे। त्यामुळं मैदानचं 1 नंबर व्हावं अशी इच्छा सगळ्यांनी ही करायची आणि मैदान हे आम्ही करेक्ट करणार। आप्पासनी सांगतो की मैदान इथं चांगलं होतंय आणि चांगलं करूया। बरोबर। आता ब गटाची बक्षीस आणि दुसऱ्या चौशीसनी राहिली बक्षीस, एक जनरल एक ब गटाच्या बैलाचं पहिलं बक्षीस 1,11,166 रुपये, दुसरं बक्षीस 71,166 रुपये, तिसरं बक्षीस
41,166 रुपये. ब गटाचं 51,166 रुपये, 31,166 आणि 21,166. दुसऱ्या चौशाचं 15,166, 10,166 आणि 7,166. आदत गट 11,166 रुपये, 7,166, 5,166 रुपये. प्रवेश फी 10%. आणि आता समजा आता कसं आहे, जनरलला काही शक्यतो सगळीकडे एकच गट होतोय, पण ब गटाला दुसऱ्या चौशाला आणि आदतला जर का 2 गट झालं तर त्याचं बक्षिसाचं वितरण कसं असणार त्याचं आहे? बक्षीस वितरण आम्ही असं केलं, ह्या पोटी पंच कमिटीचं सगळं निर्णय घेऊन आप्पासनी सांगून की जे ब गटाला 2-3 गट होणार आहेत, ती 2-3 गट झालं तर एकतर त्यामध्ये बक्षिसाचं थोडंफार असं वाढवून द्यायचं, एकतर नसेल तर त्यांची परिश्वी 10%वर कशी आणायची असं करून ते नियोजन करण्यात येणार आहे. कारण बाहेर जी मैदान होते आता सध्या व्हायला लागलेत, त्या मैदानचं कसं व्हायला लागलंय की 2 नंबर 3 नंबरला नंबर होऊन सुद्धा परवडण्यात झालंय. बरोबर आहे. त्यामुळे ह्या मैदानाला थोडंफार पैसे त्यांना घरी नंबर होत्यात ना, त्यांना व्यवस्थित जावं, आपण उणीव भरून काढू. ते बरोबर. म्हणजे आता साधारणपणे 51,000 ब गटाचं बक्षीस आहे, तर त्याचे बरोबर. निम्म जे काय होईल 25,500 रुपये ते आलं तर प्रवेश फी ही त्या हिशोबाने 10% घेतली जाईल. प्रवेश फी 10% घ्यायची किंवा बक्षीस थोडंफार त्यात घालून वाढवून, द्यायचं. आपण हा, असं बरोबर. नियोजन करूया त्याचं, म्हणजे जेणेकरून ज्याची बैल पळते त्यांना जरा ही होईल की तेवढं 2-2,500 प्रत्येकाचं नंबर रुपये वन बी फरक पडला पदराचे तरी- पैसे घालायला लागून हा, हा. असं करायचं त्याचं. तर मित्रांनो, कमिटीने पण एक चांगला निर्णय घेतलाय की आता कसं आहे, जर का 2 गट झालं म्हणजे 2 गट करण्यात आणि येतील. शक्यतो एक सांगा, प्रत्येक ड्रायव्हरांनी 2-2 गट, इथं एक नियम महत्वाचा, 2-2 गाड्या करून येऊन माझी ह्यात घ्या त्यात गाडी घ्या, ऍडजस्टमेंट करा, ही परत सगळा मैदानचा गोंधळ होतोय. त्यामुळे 2-2 गाड्या कोणी करू नका, एक गाड्या करा. गाडी बक्क होत असेल तरी बी 2 गट झालं तर होत्यात. हा 2 गट झालं तर ते काय एक आड काढू गाडी आपण, हा. परंतु गाडी 2-2 गट करून ह्यात घ्या त्यात घ्या, त्यांचं ते पहिलाच काय ऍडजस्ट होत असेल तर ऍडजस्ट करून घ्यायचं. बरोबर. येऊन त्याचा गोंधळ नको मैदान. म्हणजे मालकांना त्याचे ड्रायव्हर जर का 2 होत असतील तर त्यानं जबाबदारी दुसरा आपला एक माणूस तयार करून आणायचा. आणि हा, हा. दुसरी गोष्ट कसं, मैदानावरती यायचं, मोटरसायकल घेऊन पुढे बघायला जायचं, त्यांनी बी सहकारी गाडी ज्याची आहे गाडी ती डोंगरवाडी पट्ट्याला भांडण तंटा काय होऊ नये ह्या हिशोबाने त्यांना त्यांच्या म्हणजे संघ येणाऱ्या जी कार्यकर्ते असते संघ, त्यांना प्रत्येकाला सांगून आहे की पुढे जाऊ नका किंवा बरोबर. व्यवस्थित मैदान करूया, याचं त्यांची त्यांनी जिम्मेदारी घ्यावी. आपल्या कुठल्या तर माणसामुळे गालबोट मैदानाला लागू नये. आणि हा. मैदान पण असं आहे की एका ठिकाणी कुठं राहिले की हा, सगळं बऱ्यापैकी दिसतंय. एका असं ठिकाणून कुठं सगळं मोटरसायकल मैदान घेऊन दिसतंय. जायची काही गरजच नाही. नियोजन कसं मग आम्ही का ही करालोय, डोंगरवाडी पट्ट्याला मैदान चांगलं होतंय, हा. डोंगरवाडीचं नाव सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात हे होतंय, बरोबर. आणि त्या मैदानाला गालबोट कुठं लागू नये. आमची स्वतःची गाडी जरी असली, जर कुणाला त्या गाडीला म्हणजे काय वाटलं, काय जरा पार्सलेट झाले तर शक्यतो दुसरा मिनिट सुद्धा लावत नाही, आम्ही ती गाडी कॅन्सल करणार. आमची स्वतःची माझा बैल सुद्धा असू दे, बरोबर. कारण आम्ही असं कधीच मैदान केलं बी नाही, यातून पुढे बी करणार नाही. मैदान हेच चांगलं व्हावं ह्याच फक्त अपेक्षा आहे आमची. बरोबर. तर मित्रांनो, आता कमिटीनं संपूर्ण सगळ्या नियम अटी असतील किंवा काय ते तुम्हाला आता सांगितलंच, मैदान कशा प्रकारे पार पडणार आहे, प्रेक्षकांच्या ज्या काय सूचना असतील त्या पण आता कमिटीने सविस्तर सांगितल्यात. तसंच जर का 2 गट झालं तर बक्षिसांचं वितरण कसं असणार हे पण आता कमिटीने सांगितलंय. तर संपूर्ण माहिती आता कमिटीने सांगितली. आता पट्टा ह्यो डोंगरवाडीचं जे मैदान सुटतंय तो पट्टा असणार आहे. तर आता यायला विसरू नका, येत्या 14 तारखेला सकाळी बरोबर हे 9 वाजता मैदान सुटायला चालू होईल. उन्हाचं ताव आहे त्यामुळे कदाचित लवकर सुटायला चालू होईल मैदान, आणि मैदानी करेक्ट रास पार पडणार आहे. सांगतो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण मगाशी मुलाखत घेतली, थोड्या वेळापूर्वी मुलाखत घेतली, तर सगळ्यात महत्वाचा नियम राहिला आता आपला, जेव्हा ब गटाच्या गाड्या आणि ब गटाचा एक बैल आणि जनरलचा एक बैल या गटासंदर्भात एक महत्वाची सूचना कमिटी देणार, ती आता काय आपण बघूया. जे एक जनरलचा बैल एक ब गटाचा बैल मैदान आहे, त्यात जे ब गटाचा बैल आहे त्याची पूर्ण माहिती, म्हणजे कोणाचा बैल जनरलला झोपला, जनरलच्या बैलासंग झोपलाय तो त्यांनी सांगणं, पंच कमिटीची गाड्या नोंद करून घेतोय त्यांना सांगणं बंधनकारक राहील. दुसरी गोष्ट, जे गाड्या नोंद करायच्या त्या गाड्या ऑनलाईन कोणाची गाडी म्हणजे प्रवेश फी मारून घेऊन गाडी नोंद केली जाणार नाही. ते इथं येऊन स्वतः येऊन त्यांनी नोंद करून पैसे कॅशमध्ये देऊन नोंद करायचं. आणि एक दुसरी गोष्ट, येताना गाडी नोंद करायला जी येतात ती येताना त्याने कागदपत्र जी आपली काय आधार कार्ड, बैलांचे फोटो, लंपी सर्टिफिकेट जे आहे ती मैदानावर गोंधळ उडून म्हणून ते येतानाच घेऊन यायची पहिला. बरोबर. ते एक नोंद करताना तेवढं त्यांनी सहकार्य करावं.
बरोबर आहे. कसं आहे आता ब गटात दुसऱ्या चौसा आदत मध्ये गाड्या भरपूर होत्यात हो आणि नियोजन लागत नाही. डॉक्टरांनी पण जरा अडचण येतात की अडचणी कोणती त्या- गाडी आल्या काय आल्या. दुसरी गोष्ट परत बैल मैदान कसं सुटायला होतंय, वेळ होते. ते इकडे मैदान सोडायचं असते त्यांचं ते बैल बांधणं त्यांचं आवरणं ते सोडून त्यांनी ते कागदपत्र द्यायला तिथं गर्दी होत्या भरपूर. बरोबर त्यामुळे ते काय व्यवस्थित होत नाही, गोंधळ उडतोय. त्याच्यापेक्षा इथं कागदपत्र अगोदर दिल्यानंतर ना सगळं म्हणजे इथं आणून नोंद केली दिली जाईल. कुणालाच ताप होत नाही त्या गोष्टीचा, नोंद करून घेतो इथं गाडी. वेळेत शर्यत सोडायला बरं पडतं. हा बरोबर आहे. आणि मैदान महत्वाचं म्हणजे सकाळी 8ला बरोबर इथं सगळ्यांनी हजर राहायचे. 9च्या अगोदर मैदान सोडण्यात येणार आहे. म्हणजे 9ला पहिला गट 9ला पहिला गट सुटणार, कुणाची 9च्या वाट बघणार नाही, काय नाही. 9च्या अगोदर मैदान सोडायचं नियोजन करणार इथं. बरोबर. तर आता कमिटीने सांगितलंयच की मैदान एक बरोबर 9 वाजता तंतोतंत सुटणार आहे. आदत गट पहिला गट तिथनं एक गट सुटायला चालू होतीलच. तर ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे. आणि त्याचप्रमाणे ब गटाचा जो बैल आहे म्हणजे जनरलचा एक बैल आणि ब गटाचा एक बैल ते त्यातला किमान ब गटाचा बैल कमिटीला कल्पना देणं गरजेचं आहे. जनरलचा तुम्ही कुठला पण झुपा तेच की हा जनरलचा तुम्ही कुठला पण झुपा काय त्याची काय अडचण नाही. पण ब गटाचा झुपताना हे ब गटाचा बैल कुठला झुपलाय हे कंपल्सरी सांगणं गरजेचं आहे. जेणेकरून कमिटीला ते ठरवायला येईल की खरंच ब गटात पडलाय का. हा आणि ते पण जर सांगा. बगटाचा सांगून जरी जनरलचा आणला त्याने ते प्रवेश पे टेम्पो भाडं बाकी काय मागायचं नाही. तर बरं. बैल असल हम्म. तर त्यानं पट्ट्यावर उभा करायचा जनरलच्या बैलासोबत. जनरलचा आणला तर कमिटी त्याला जबाबदार नाही, त्यानं आहे तशी गाडी माघार घेऊन जायची. बरोबर. तुम्ही ते काय आता हे टेम्पो भाडं काहीच नाही. आता जे जनरलचा बैल आणि ब गटाचा बैल मैदान आहे, जे ब गटाचा बैल जनरलचा बैल कुणाचा कुठं पळलाय सगळ्या म्हणजे पूर्ण माहिती आहे. जी जनरलचा बैल आता बाबा ह्या 3 मैदानचा नियम टाकला आणि 3च्या मैदान पुरताच राहणार नाही. तो जनरलला जर पळत असला बैल तो जनरलचाच धरला जाणार आहे. ब गटाचा बैल हे कंपल्सरी ब गटातच पळलेला पाहिजे, जनरलला कधी पळलेला नाही पाहिजे. बरोबर. मग जरी मागं ते आता पळून बंद आहे किंवा काय तरी सगळं ते बघत नाही पळून बंद जनरलचा आहे. बैल जनरलचाच. हा जनरलचा बैल जनरलचा धरायचा. बरोबर. बाकीच्यांनी एक त्याला ब गटाचा बैल घालूनच येणार तिने मेन म्हणजे सांगणारच आहेत की आपल्याला बघायचा बैल कुठला झोप. हा, हा. त्यावेळेस आम्ही त्यांनी सांगू शकतो की बाबा तुला ही बैल चालतो. बरोबर. त्यासाठीच तर हे मेन नियम लावलाय की कंपल्सरी गाडी नोंद करताना ब गटाचं पैरे सांगणं गरजेचं सांगून आहे. नोंद सांगून सांगून नोंद केली जाईल. बरोबर. तर मित्रांनो आता तुम्ही नियम बघितलाच तर यायला विसरू नका. धन्यवाद.